राजकीय विखारीपणा कसा संपेल सरकारने, कसा तो प्रयत्न हाता आला पाहिजे? एक पहिल्यांदा आपण इश्यू काय आहे तो असताना समजावून घेऊ. इश्यू हा आहे की जरांगे पाटील यांची असणारी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसी चा दर्जा देऊन त्यांना आरक्षण देण्यात यावं, ही जरांगे पाटील यांची असणारी मागणी आहे. या मागणीच्या संदर्भातली आज बैठक बोलवण्यात आली होती, पण दुर्दैवाने NCP, शरद पवार ग्रुप, काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंचा ग्रुप जो आहे तो आज गैरहजर होता आणि इतर पक्ष जे होते त्यांनी असणारा त्या ठिकाणी उपस्थित राहून आपली असणारी भूमिका त्या ठिकाणी मांडत असताना मी एवढंच म्हणालो की गावागावामध्ये दोन तट पडलेले आहेत. एक मराठा समाजाचा तट पडला आहे आणि दुसरा ओबीसीचा तट पडलेला आहे. म्हटलं 1977 हे पुन्हा व्हिजिट होऊ नये याची असणारी दक्षता आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी घेतली पाहिजे. आणि या दृष्टीने त्या बैठकीमध्ये ओबीसी बरोबर SC STला जे जोडण्यात आलेलं आहे त्याच्या जोडण्याच्या कायदेशीर अडचणी ज्या आहेत त्या ठिकाणी असणारा मांडण्यात आला आणि SC STला ह्या असणाऱ्या GRमधनं वगळा अशी असणारी मागणी आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे. त्या बैठकीमध्ये आता असणारं अनिर्णित झालेलं आहे. सामाजिक परिस्थिती बिघडत चाललेली अशी परिस्थिती आहे, तेव्हा शासन नेमकी भूमिका काय घेते ते असणारं बघणं त्याच्याबरोबर आहे ते आहे. आणि त्याच्याचबरोबर मेन विरोधी पक्ष जो आहे तो काय भूमिका घेतो हेही पाहणं त्याच्यातलं महत्त्वाचं आहे असं मानतोय. आणि त्याच्यावरती महाराष्ट्राचा सामाजिक तिढा सुटेल की बिघडेल अशी असणारी परिस्थिती आहे. उपमुख्यमंत्र्यांनी बोलताना असं म्हटलं की सर्व राजकीय पक्षांची काय भूमिका असावी आरक्षणासंदर्भात हे लेखी लिहून देण्याची मागणी जी आहे ती तुम्ही केलेली आहे. हो, मी काय का शेवटी दंगलीची ज्या वेळेस परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यावेळेस ती शमवण्याची परिस्थिती असणारा वंचित बहुजन आघाडीनेच घेतलेली आहे. आतासुद्धा दंगलीची परिस्थिती मला त्या ठिकाणी दिसते आणि ती दंगल होऊ नये म्हणून राजकीय पक्षांची भूमिका काय काय आहे ही लेखी उपस्थित राहत नाही तर लेखी मागावी अशी मी असताना मुख्यमंत्र्यांना विनंती केली आणि ती लोकांना एकदा समोर गेली, जाहीर झाली तर मग ही जी दंगलीची परिस्थिती आहे ती कदाचित त्या ठिकाणी थांबेल अशी परिस्थिती आहे. थँक्यू. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.